नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। कल्याणमधून श्रीकांत शिंदे, नाशिकमधून हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवार आज अर्ज भरतील। भिवंडीमधून सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा म्हात्रे, उत्तर पश्चिम मुंबईसाठी अमोल कीर्तीकर, उत्तर मुंबईसाठी भूषण पाटील आज उमेदवारी अर्ज भरतील। पालघर मतदारसंघातून भारती कांबळीही आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। ही तीन दृश्य आपण पाहताय। हेमंत गोडसेंचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदे आज अर्ज भरतील। त्यांनी देवदर्शन केलेलं आहे, तर भारती पवारांनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे। भारती पवार घरामधून बाहेर पडत असताना त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर त्या घरातून बाहेर पडल्या आणि आता या उमेदवारांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे। नाशिकमधली थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे उत्साह संचारलेला आहे। कालपर्यंत नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत फार मोठं प्रश्नचिन्ह होतं। हेमंत गोडसे यांनी सुरुवातीपासूनच दावा केलेला होता की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तयारी करायला सांगितलेलं आहे आणि हेमंत गोडसेंनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली होती, मात्र नावावर काही शिक्कामोर्तब होत नव्हतं। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि काल सकाळी हेमंत गोडसे यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला आणि आज उमेदवारी अर्ज भरायला जात असताना महायुतीच्या या उमेदवारांकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। प्रथम तर मी आमच्या मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री यांचं मनापासून फडणवीस साहेब, अजितदादा, राजसाहेब, आठवले साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती सोपवली तर निश्चितच यशस्वीरित्या ती पार पाडू असा आपण विश्वासाने त्यांना सांगू। नक्कीच आपण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर इथे यासाठी घेतली का त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं आणि निवडणुकीला कमी कालावधीमध्ये चांगल्यात चांगलं काम आपण लोकांपर्यंत नेऊन आपल्याला यश प्राप्त होईल अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं। खरं तर आता आपल्या समोर खूप मोठं आव्हान आहे, म्हणजे ते महाविकास आघाडीचं त्यांचा प्रचार देखील खूप पुढे गेलेला आहे। आपण कशा पद्धतीने आता सर्व असं वाटतं का आमचा प्रचार हा त्यांच्या पुढे ऑलरेडी गेलेला आहे आणि आजच्या या फॉर्म भरल्यानंतर आम्ही त्यांच्या 10 पटीने पुढे राहणार आहोत। नक्कीच आपल्या सोबत संजय शिरसाट पण आहेत। साहेब काय सांगाल, खरं तर नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा आपल्याला पाहायला मिळाला? अरे ते दिसायला तर पाहिजे कॅमेरामध्ये। काय सांगाल साहेब, नाशिक लोकसभेचा तिढा हा नाशिकचा तिढा हा प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे आग्रही होते, परंतु ही जागा शिवसेनेची होती हे मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे आणि त्यांचा तो अधिकार होता, आमचा तो अधिकार होता, म्हणून आज ते डिक्लेअर झालं। आपण पाहतायत सर्व कार्यकर्ते जल्लोषात आनंदामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले। मुंबई उत्तर मधून भूषण पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत भूषण पाटील, त्यांच्या विरोधात आहेत पियुष गोयल आणि आता मोठं शक्ती प्रदर्शन भूषण पाटील यांच्याकडून सुद्धा केलं जात आहे। प्रचार रॅली जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। भूषण पाटील हे बोरिवलीचे स्थानिक रहिवासी आहेत। मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। मुंबई विद्यापीठामधून विज्ञान शाखेमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आणि ते व्यावसायिक आहेत। सध्या ते मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत।